ज्या बायाला लेकरं बाळा असतात ना, 2 पोरी म्हणा, 2 लेकरं म्हणा, 3 लेकरं म्हणा, आणि नवरे टाकून जातात, नाही तर ह्या टाकून द्यायला, ह्या टाकून येतात त्याला, त्याच्या दारूच्या कशाच्यामुळे व्यसनामुळं काहीतरी हिंसाचार होतोय म्हणून ह्याच्या सोडत्यात किंवा ते सोडतात. तर ह्या लेकरं बाळ घेऊन ज्या येतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहतात, त्याच्या मजबुरीचा फायदा हे आमच्याकडे त्याला मैत्र म्हणते, तर प्रियकर जे असतात ना हे घेत येतं आणि तुझ्या लेकराला सांभाळतो. मग लटकच त्या लेकराला मला पप्पा म्हणायला लावायचं. मग तिचं ते काम केल्याचे पैसे हे मिळतात ना याला दारूचा याला. आणि हे एवढ्या चाभरेन एवढ्या चहाटाळ हे पोरं असते तर हे बिन लग्नाचे बरं का, की ह्यानं दुसऱ्या बी ठुलेले असतात. आणि त्याच्यामुळं एकीकडून दारू पाण्याची निशाणी, एकीकडून आई सारा माय बापाला पैसे पाठवायचं यायचं गरजा भागतात. आणि ह्या घुलात्यात त्या तसल्या पोराला बिन लग्न, त्याला वाटते माय बिन लग्नाचा मला भेटलाय आणि लग्न झालेलं आहे मै लेकरं सांभाळायला. बाय हो, ते काय सांभाळीत नसते, ते अलगद निघून जात असते. तर पुन्हा मग त्याच्या माई बाप बनते असते तर आम्ही तुला ओळखीत नाहीत बाई, चल निघतं बन म्हणून. आणि पुन्हा मग ते लेकरं बाळाची ताटातूट होती का काय कुटाने होते. आणि हे पोरं बिन लग्नाचे त्या बायाला लेकरा बाळा सगळं लॉजवर घेऊन जायला भेट नाही. तर आणि त्यात पोरी जर असल्या काही कुटाने झाले अशा बायासोबत त्या लेकरासोबत, तर किती महागात गोष्टी पडत आता. त्याच्यामुळं लेकरा बाळाच्या माईनं अशा बाईच्या मागं लागून जाण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा आपली गरज भागू, गरज सरून वैद मरू बाबा, रात गई बात गई, तू तिकडं मी इकडं, माझे लेकरं बाळ, असं करून आपल्या गरजा भागवीचा जावा. नाही तर लय लेकरा बाळाचा उन्हाळा होतोय, स्वतःचा उन्हाळा होतोय. असे लय प्रकरण येतात आमच्याकडं. म्हणून सांगायला लागले की जरा धीरानं धोऱ्यानं, म्हणजे 100 माणसात लग्न लावल्याला आपल्याला रस्त्यावर सोडितोय, तर ह्यो आपलं कामधंदा बघून आणि 4 पैसे आपल्याला मिळते ते बघून जर ह्यो करीत असेल तर हे किती दिवसाचे आपल्याला साथ देतोय. त्याच्यामुळं लेकरा बाळाचा उन्हाळा होईल, आपलं आयुष्य पुन्हा रस्त्यावर येईल. असे निर्णय बायाच्या जातीने घेऊ नयेत. तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट करा मला. आणि आपल्या आसपासच्या जर अशा बाया असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा. आणि असं होत असताना जर आपली फसवणूक होत असेल तर त्याच्यासाठी पोलिसांची मदत घ्या.